माझ्या आजसासूबाई असल्यापासून म्हणजे अगदी 90 वर्षापासून आमच्या घरी असा हा पारंपरिक पद्धतीचा बाकूर बनवतात बरं का। चवीला तर एक नंबर लागतो आणि बनवायलाही खूप सोपं आहे। त्यासाठी मी इथे 1/2 किलो खोबरं, 1/2 किलो साखर घेतलेली आहे। त्यानंतर अर्धी वाटी तीळ आणि बदाम काजूचे काप आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर 1 वाटी तूप, 1 वाटी बारीक रवा, 2 चमचे विलायची पावडर आणि 2 चमचे खसखस एवढं सामान आपल्याला लागणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं थोडं खोबरं घालून ते बारीक करून घ्यायचं। मी नेहमी असंच खोबरं बाकरासाठी बारीक करून घेते। त्यानंतर कढई गॅसवरती ठेवायची, त्यामध्ये सुके जिन्नस भाजून घ्यायचे। त्यामध्ये पहिल्यांदा तीळ भाजून घ्यायचं। तीळ भाजत आले की त्याच्यामध्ये खसखस घालायची, त्या गरमाईवरती खसखस पण भाजून निघते। त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आणि जे आपण खोबरं मिक्सरला बारीक केलेलं होतं ते अगदी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं। अगदी बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आणि जो 1 वाटी रवा घेतलेला होता तोही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकताय, त्यामध्ये थोडं थोडं तूप ॲड करत आपल्याला हा सगळा रवा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथं रव्याला बुडबुडे यायला लागलेले आहेत, तोपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। हा रवा भाजत आला की त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट घालायचे, म्हणजे त्याही गरमाईवरती आपले ड्रायफ्रूट सगळे भाजून तयार होतात। त्यानंतर एक परात घ्यायची, त्यामध्ये भाजलेले खोबरं पहिल्यांदा घालायचं, त्याच्यानंतर तीळ आणि खसखस घालून घ्यायची। त्यानंतर 2 चमचे विलायची घालून घ्यायची व जो रवा भाजलेला होता तोही त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि उलटणच्या साह्याने ते सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला पिठी साखर घालायची। पिठी साखर घातली की आपला हा बाकूर पूर्णपणे पांढरा शुभ्र असा दिसतो। तर असा हा एकदम चविष्ट असा बाकूर आपला बनवून झालेला आहे। बघा बरं, बनवायला पण किती सोपं आहे आणि चवीला तर एक नंबर लागतो। तुम्हीही एकदा नक्की करून बघा आणि कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि जाता जाता सबस्क्राईब करा।